तर हे आपला मसाला केलेला आहे। याच्यात खोबरं आणि कांदे भाजून खसखस टाकून थोडंसं मीठ, हळद, जिरे यांचा हा एक कोरडा मसाला तयार करायचा आहे। त्याच्यानंतर डाळीचं पीठ घ्यायचं आहे, त्याची कणिक गोळा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ आणि थोडंसं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचा हा गोळा तयार करून ह्या अशा छोट्या छोट्या पोळ्या तयार केलेल्या आहेत। ह्या पोळ्यांमध्ये आता आपण हा मसाला असा भरणार आहे, असा भरायचा आहे। त्याला छोटे छोटे मोदकच करायचे आहेत। भाजी मसाल्याची पातळ भाजी तयार केलेली। आपण जसं चिकन मटनला भाजी करतो ना पातळ, तशी ही पातळ भाजी करायची। हे बघून घ्या। आता ही याला थोडीशी उकळी आली का आपण याच्यामध्ये हे भरलेले वांगे सोडून देणार आहे। बघा या भाजीला आता अशी उकळी आलेली, अशी उकळी आली की आपण आता त्यांच्यात हे बघा आपण केलेले आहेत ना हे मोदक, हे आता एक एक करून सोडणार आहे। आता हे मोदक आहे ना या उकळीमध्ये मी आता असे सोडणार आहे। हे बघा, याच्याबरोबर तुम्ही भाकरी पोळ्या करायच्या आणि मस्त खायच्या, मस्त लागतात। हे खूप जुनी परंपरा आहे। पूर्वीच्या बायांकडे भाज्या सापडायच्या नाही ना, मग त्या अशा घरातल्या वस्तू वापरून काही ना काही नवीन पदार्थ त्या बनवायच्या। आणि जुनेच पदार्थ खरे भारी आहेत, आता काही नवीन पदार्थांमध्ये मजा नाही। तर मला शक्यतो जुन्याच वस्तू करायला आवडतात, पोरांनाही खूप आवडतात, पोरं हौशीने खातात। बघा आता हे असे झालेले आहेत, त्यांना थोडा वेळ ठेवायचे आणि मस्तपैकी शिजले ते आपल्याला समजून जातं। या 15-20 मिनिटं मस्तपैकी कमी गॅसवर ही भाजी शिजू द्यायची। छान मस्त शिजली, मस्त शिजून येते भाजी। तर करून बघा। मी आता नवीन नवीन जुन्या काळातल्या जुन्या वस्तू तुम्हाला सर्व दाखवणार आहे। मी पण माझ्या सासूबाईकडनं, आजींकडनं, आईकडनं शिकलेली आहे आणि मी या नवीन पिढीला माझ्या सुनेला शिकवते। तर बघा, आवडत असेल तर करा। धन्यवाद।